ससून रुग्णालयामधील डॉक्टर अजय तावरे आणि हळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। एसीबी कडनं दोन्ही डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता आहे। अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्याचा कट रचण्यात आलेला होता आणि ब्लड सॅम्पल घेण्याआधी आरोपी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला 14 फोन गेले अशी माहिती समोर येते आहे। तरी नवी माहिती आता या सगळ्या तपासानंतर समोर येते आहे आणि त्याच अनुषंगाने तावरे आणि हळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। एसीबी कडनं चौकशी होण्याची शक्यता आहे आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया। पुण्यातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, दर दिवसाला काही नवी अपडेट असते, नवी माहिती असते, नवे ट्विस्ट असतात, नवी वळणं असतात त्या सगळ्या प्रकरणामध्ये, तशीच आताही बघायला मिळतात, आजही बघायला मिळतात। हो, नवी अपडेट, नवी माहिती या सगळ्या प्रकरणाची अशी आहे की जो आरोपी डॉक्टर आहे विजय तावरे, ज्यानं ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा ज्याच्यावर आरोप आहे तो सध्या अटकेत आहे। याची चौकशी झाली तेव्हा 14 फोन कॉल्स जे आहेत ते विशाल अग्रवालचे आणि डॉक्टर अजय तावरेचे सकाळी 8 ते 11च्या दरम्यानचे 14 फोन कॉल जे आहेत ते समोर आलेले आहेत। पुणे पोलीस जेव्हा तपास करत होते या तपासातली ही सगळ्यात धक्कादायक माहिती आहे। पाहावं लागेल या 14 फोन कॉल्समध्ये नेमकं काय संभाषण झालं, पण अर्थात जे ब्लड रिपोर्ट फेरफार केले गेले त्या अनुषंगानंच हे फोन कॉल्स असतील हे निश्चित आहे। त्यानंतर जे पैसे सापडले या सगळ्या प्रकरणातल्या डॉक्टर श्रीहरी हलनोरकरे, ज्या पैशांची जप्ती देखील झाली आणि मग जो भ्रष्टाचाराचा या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला एक कंगोरा पाहायला मिळतो, त्या अनुषंगानं आता एसीबी देखील ऍक्टिव्ह झालेली या प्रकरणामध्ये पाहायला मिळते। एसीबी कडून या सगळ्या प्रकरणात किती मोठा पैशांचा अपहार केला गेला आहे हे तपासलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। आपण जर पाहिलं असेल तर तावरे हा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये या अगोदर देखील संशयाच्या भोवऱ्यात होता, आरोपी होता, अनेक वेळा भ्रष्टाचाराचे त्याच्यावरती आरोप झालेले होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पैशांचा जो अपहार केला गेलेला आहे यात किती पैशांचा अपहार झाला हे तपासण्यासाठी एसीबीने एंट्री केलेली आहे। आता पाहावं लागेल की काय नेमकं यातून स्पष्ट होते। काल पोलिसांनी तावरेच्या घरी जाऊन झडती घेतली, काही कागदपत्र त्यांच्या हाती लागलेली आहेत, त्या कागदपत्रांमधून काही पुढचे तपशील मिळतात का हेही पाहावं लागेल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सातत्यानं या प्रकरणाच्या संदर्भानं जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत की न्याय कधी मिळणार, पुणेकर सतत आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, वेगवेगळे कॅन्डल मार्च निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सगळ्यांची हीच मागणी आहे की ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणात निकाल द्यावा। बरोबर आहे, त्यामुळे आज या सगळ्या प्रकरणामध्ये तपासात नेमकी काय नवी माहिती समोर येते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे